काय ग होतीस कुठे तू? एवढं काय महत्वाचं काम होतं? फोन उचलत नाही, मेसेजला रिप्लाय नाही. आई अगं हो हो थांब, मला बसू तरी दे. आणि तू कधीपासून मला मेसेज करायला लागलीस? मी नाही, स्वराजनी केला होता ना. स्वराज? तुला कोणी सांगितलं? तुझी विचारपूस करायला घरी आले होते. तू त्यांना भेटत नाहीयेस म्हणे. तू फोन करत नाही, फोन उचलत नाही, काही नाही. अगं काय वाटेल त्यांना? प्रीती काय विचार करतील तुझ्याबद्दल? का टाळतेस त्यांना? हे बघ, तुला ते आवडले म्हणूनच आपण पुढे जातोय ना, मग का अशी वागतेस? 2-3 दिवस झाले त्यांना भेटतच नाहीयेस तू. मेसेजचा रिप्लाय नाही, फोन उचलत नाही, तेच सांगते मी. अगं ते घरी येऊन गेले आणि तू काय सांगितलंस त्यांना? घरात कामं आहे, सामानाची यादी करायची आहे, शॉपिंग करायची. अगं पण ही कामं तर मी आणि ज्योती करतोय ना. तू घरात काम करत नाहीयेस, मग बाहेर कुठे जातेस प्रीती? ताई, नेमकं काय विचार करतेस तू? म्हणजे असं स्वराजचा फोन न उचलणं, त्यांच्या मेसेजला रिप्लाय न देणं हे चुकीचं आहे अगं. असं का करतेस? ज्योती, मी तुझी मोठी बहीण आहे, तू नाही. आणि काय ग, मी बाहेर कुठे गेले होते? माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन का नाही उचलला याचा जाब तू का मला विचारतेस? गेले होते मी बाहेर, माझं मन शांत करायचं होतं म्हणून बाहेर गेले होते. मला माझा वेळ हवा होता म्हणून फोन नाही उचलला. आणि तुम्ही इतके प्रश्न विचारताय मला. फोनच नाही उचललाय ना, कोणाचा मर्डर नाही केलाय मी. आई अगं, आता मी स्वतःला वेळ सुद्धा नाही द्यायचा आहे का? हा, की फक्त बाकी सगळ्यांचाच विचार करत बसायचंय? मी काकूंना सांगून तरी आली आहे, पण आता 1,00,000 रुपये कसे जमवू मी? सुजयची बाईक सोडून आणायलाच हवी, पण कसं? कोण देणार मला 1,00,000 रुपये? दीप, जरा कांदे बटाटे चिरून देतोस का रे? घे, त्याचा भाजी चिरून दे पटकन. आलं ठेचून देतोस का? दीप, नेटवर्क नाहीये का तुला? अरे तुझ्याशी बोलतेय मी, काय करतोयस तू? तू काय करतेस? मी स्वयंपाक करतेय. अरे तुला मगासपासून सांगते की कांदे बटाटे चिरून दे, भाजी निवडून दे, निदान आलं तरी ठेचून दे. काय काय सांगितलं मी तुला, तुलाच कळत नाहीये. हो, नाही कळतंय मला. तुझं बोलणंही कळत नाही आणि तुझं वागणंही कळत नाहीये मला. म्हणजे का वागलीस तू त्या ज्योतिषी असं? मी घेऊन गेलो होतो ते मलमतीच्या मागे आणि त्यामुळे झालं आमचं भांडण. एवढं काय त्यात? म्हणजे अजून तुझं घोडं तिथेच अडकलंय तर? दीप, मी तिला बोलले कारण मला ती चुकीची वाटते, तू नाही. दरवेळेला तुमच्यामध्ये भांडण झालं की ते भांडण तिला दादापर्यंत का न्यायचं असतं? आणि आता तर तिला माहितीये दादाला तू आवडत नाही म्हणजे तो तुला बोलणार. तू एवढी मदत करायला गेलास तिला आणि अशी परतफेड करते ती? अगं मी सतत ते आम्ही समोर समोर येतो म्हणून प्रॉब्लेम होत आहेत असं समज ना. माणसांना चांगुलपणा तिला दिसत नाही. आणि मला एक कळत नाही, तू तिची बाजू का घेतोस सारखी? ती अशी आहे, ती तशी आहे, ती चांगली आहे, ती अशी आहे. माणसांची पारख नाहीये का तिला? माणसांची पारख तुझ्या भावालाही नाहीये असं तूच म्हणत असतेस ना कित्येक वेळा. त्याचं काय करायचं? सुनो, हे बघ, मला असं वाटतंय तू उगीच त्या ज्योतीच्या तोंडाला लागू नकोस. अगं त्या घराशी आपल्याला संबंध जोडायचे आहेत. आणि तेच नकोय मला दीप. अरे का पण सुलू, मला खरंच कळत नाही हा चॅलेंज काय, प्रॉब्लेम काय तुला त्या घराशी? मला हा प्रॉब्लेम आहे कारण स्वतःचा गिल्ट दूर करण्यासाठी त्या घराशी नातं जोडण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. अशी नाती टिकत नाही दीप. पण तू टिकू शकतेस ना सुलू, मला खात्री आहे. तू जर का पुढाकार घेतला ना तर जगातली कुठलीच ताकद हे नातं तोडू शकत नाही, माझा तेवढा विश्वास आहे. पण तू जर का हे नातं जुळू दिलं नाहीस ना सुलू, तर दादाचं लग्न कसं होईल का? चांगली मुलगी मिळाली आहे दादाला, मला असं वाटतंय तू हे नातं जोडण्यासाठी आहे ना पुढे यायला हवा. ते मला जमणार नाहीये दीप. सुलू, तुला जमवून घ्यावं लागेल. आणि तू जर का या सगळ्याला साथ नाही दिलीस ना तर मी बाबांना जाऊन सांगून टाके ना की तू कशी वागलीस ज्योतिषी.
तू दादा समोर जाऊन उभा राहणार आणि तो तुझं ऐकून घेईल? हकलवून देईल तो तुला. हकलू दे त्यांना काय बोलायचं ते बोलू दे. मी पण सांगणार सत्य काय ते. तू कशी ज्योतीला बोललीस ते. बघ दीप, सुलू प्लीज प्लीज. किती कांदे कापायचे ते सांग. दीप दादासमोर जाऊन ज्योतीची बाजू घेऊन उभा राहत असेल, याचा अर्थ त्याला ती गोष्ट योग्यच वाटतेय. म्हणजे मी पुन्हा चुकीच्याच बाजूला आहे. या सगळ्यांना खरं समजावं म्हणून ओरडून ओरडून घसा बसला माझा. पण कुणाला कळतही नाहीये जे मला स्पष्ट दिसतंय. हे लग्न या घरासाठी योग्य नाहीये. हो अगं, स्वराज आले होते चक्क प्रीतीला भेटायचं होतं त्यांना. हो का? अगं पण मग एवढा मुलगा भेटायला आला तर भेटायला हवं ना. हो ना, काय वाटत असेल ना त्यांना. बरोबर आहे आई. मला प्रीतीताईचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. हा मुलगा काही बावळट आहे का? आता जर मी याला भेटायचं टाळत होते तर असं घरी येऊन कोण सांगतं या गोष्टी? लहान आहे का हा? आपल्यात गोष्टी सोडवताच येत नाहीत वाटतं ह्याला. हॅलो, काय झालं? हां हॅलो. अहो मी तुम्हाला बराच वेळ झाला फोन ट्राय करतोय पण तुम्ही उचलतच नव्हता. हो का? मी कामात असेल. अच्छा. बोला ना. अहो काही नाही, मला फक्त तुमच्या आवडीनिवडी विचारायच्या होत्या. म्हणजे आता आपलं लग्न होणार आहे ना, तर किमान एवढ्या गोष्टी तरी मला माहिती असायला हवत ना. हो, असं काय विचारताय तुम्ही? आणि तेही असं? अहो ॲक्च्युली मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आहे पण ते काय देऊ मला कळतच नाही आहे. म्हणून प्लीज सांगा ना, काय गिफ्ट देऊ तुम्हाला? मला काय आवडेल म्हणजे असं कसं सांगू मी तुम्हाला काय आवडेल ते? हां म्हणजे आता ह्या क्षणाला काय मिळाल्यावर तुम्हाला आनंद होईल ती गोष्ट मला सांगा. हां. आता सध्या तरी मला 1,00,000 रुपये हवेत. देईल का? हा सुभद्राताई, तुम्ही अशा अचानक? अहो कारणच तसं आहे हो. प्रीती आली का घरी? हो आलीये, पण काय झालं? अहो काय सांगू तुम्हाला ताई, आज सकाळी सकाळी बँकेतले लोक आले आणि माझ्या सुजयची गाडी उचलून घेऊन गेले हो. प्रीती आली होती घरी, म्हणाली मी जाऊन बोलते त्यांच्याशी. तिचं काही बोलणं झालं का त्यांच्याशी? तुम्हाला काही सांगितलं का तिने? नाही. काय चाललंय ताईचं? एकीकडे स्वराजशी लग्न करायचं स्वतःच ठरवलंय आणि दुसरीकडे ही अजून सुजय दादातून मूव्ह ऑनच होत नाहीये. परस्पर ही सुभद्रा काकूच्या घरी जाऊन आली म्हणजे अजूनही सुजय दादाच्या आठवणीत अडकली आहे ही. असं कसं चालेल? नाही, ताईचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. तिच्या मनात नक्की काय चाललंय हे मला कळायलाच हवं.